Today we have discussed remaining points of history of C language. So last lecture we have discussed the history of C language. Now today's lecture we have discussed once again history of C language. AT&T Bell Laboratory history of C language. Okay, so 1972 AT&T Bell Lab, AT&T Bell Laboratory. C was developed from Algol, BCPL and B. Okay, Algol, BCPL and B. These three different types of the platforms used to develop the C language. So first one, Algol, it is a block structured programming language. Then this is the using writing system software. And B is a early version of Unix operating system. Okay, सो ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशन पासून जे डेव्हलप केलं गेलं होतं ते म्हणजे काय तर सी लँग्वेज. हे सगळ्यांचे फीचर्स कंबाईन केले AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये आणि त्याच्यापासून नवीन लँग्वेज तयार केली गेली ती म्हणजे होती सी लँग्वेज. मग इथं अल्गोल काय आहे तर अल्गोल ही ब्लॉक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. देन त्याच्यानंतर नेक्स्ट वन BCPL, it is a basic combining programming language. Writing system software डेव्हलप करण्यासाठी वापरला गेलेला हा BCPL. आणि बी काय आहे तर अर्ली व्हर्जन आहे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टमचं. ह्यांचं कॉम्बिनेशन केलं आणि सी हे डेव्हलप केली. सी लँग्वेज ही डेव्हलप केली गेली. कुठे 1972ला AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये डेनिस रिची यांनी. ओके, सो डेनिस रिचींनी सी लँग्वेज डेव्हलप केली गेली आणि ह्या डेनिस रिचींनी 1972 मध्ये AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये डेनिस रिचींनी सी लँग्वेज डेव्हलप केली. त्याच्यामध्ये फीचर्स कंबाईन केले ते अल्गोल, BCPL आणि बी. नेक्स्ट पहा, त्याच्यानंतर पुढे काय केलं गेलं 1978 मध्ये. मग ह्याच्यामध्ये काय केले की नवीन काय फीचर्स ॲड केले ह्या सी लँग्वेजमध्ये. तर नवीन फीचर्स ॲड केले गेले होते ते म्हणजे डेटा टाइप्स हा इम्पॉर्टंट कंपोनंट्स ॲड केले गेले ह्या लँग्वेजमध्ये. आणि ह्याच्यापासून नवीन जे काय मेमरी अलोकेशन केली जायची न्यू मेमरी अलोकेशन. तर न्यू मेमरी अलोकेशन करताना युजरला जेवढी पाहिजे तेवढीच मेमरी अलोकेशन करता आली. बाकीची जी काही रिमेनिंग मेमरी होतीस ती मेमरी फ्री करून ठेवता आली. सपोज ही जर ॲक्च्युअल मेमरी कन्सिडर केली तर ह्या ॲक्च्युअल मेमरीपैकी एवढं युजरला जेवढी पाहिजे तेवढीच मेमरी इथं अलोकेट करता आली. बाकीची जी काही मेमरी आहे ती मेमरी फ्री करून ठेवण्यात आली. म्हणजे सपोज युजरला जर किती डेटा स्टोअर करायचा आहे तो डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी डेटा टाईप ही कन्सेप्ट नवीन इंट्रोड्यूस करून दिली गेली. म्हणजे सपोज युजरला फक्त टू बाईट्स एवढीच मेमरीची गरज आहे तर तेवढीच मेमरी इथं अलोकेट करून देता आली पाहिजे. आणि तेवढीच मेमरी अलोकेट करून देऊन युजरचा जो डेटा आहे तो डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवता आला पाहिजे. ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली 1972 मध्ये AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये डेनिस रिचीने डेव्हलप केलेल्या सी लँग्वेजमध्ये. पहा, सी लँग्वेजचा यूज काय आहे की जनरली प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मेमरी अलोकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट्स असतो किंवा कन्सेप्ट असते. वेन युझिंग द प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट टाइम देर आर रिक्वायर्ड टू स्टोअर द डेटा in secondary memory as well as primary or secondary memory. So data stored in secondary memory, that time there are required the internal memory, and this memory allocated by using this new concept that is called as data types. So data types help to provide the helps to allocate the memory, internal memory as well as external memory. नाव इथं ही नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करून दिली गेली ह्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. त्याच्यानंतर पहा काय डेव्हलप केलं की 1978 मध्ये. आता 1978 मध्ये काय डेव्हलप केलं
1978 वन बुक पब्लिश्ड हिअर. एक बुक पब्लिश केलं गेलं आणि त्याला नाव दिलं कोणी तर ब्रेन कर्निंगहॅम दॅट इज कॉल्ड आणि डेनिस रिची आणि त्या बुकला नाव दिलं K&RC. ओके, न्यू बुक पब्लिश केलं 1978 ला ब्रेन कर्निंगहॅम अँड डेनिस रिची आणि त्या बुकचं टायटल नाव ठेवलं K&RC. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली सीचा यूज काय आहे किंवा सी कशी यूज करायची ह्याच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गेली आणि त्या बुकला पब्लिश केलं 1978 ला. देन आफ्टर समटाइम्स 1983 ओके रिमेनिंग स्टँडर्ड्स काय रिमेनिंग जे फीचर्स आहेत ते स्टँडर्ड किंवा त्याला डेव्हलप करण्यासाठी एक टेक्निकल कमिटी अपॉइंटेड केली ANSI दॅट इज कॉल्ड एज अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूटने एक टेक्निकल कमिटी अपॉइंटेड केली 1983 ला आणि त्या टेक्निकल कमिटीने रिमेनिंग जे फीचर्स आहेत ते फाइंड आउट करून किंवा त्याच्यामध्ये ऍड करून हे जी काही सी लँग्वेज होती ती 1989 दॅट मीन्स 1990 पर्यंत ह्या सगळ्या ज्या काही त्याचे रिमेनिंग फीचर्स आहेत ते त्याच्यामध्ये ऍड केले आणि त्याच्यानंतर 1990 साली त्याला ISO सर्टिफिकेशन प्रोव्हाइड केले गेले ह्याच्यामध्ये. म्हणजे सी लँग्वेज पहा की सी लँग्वेज कशा पद्धतीने डेव्हलप केली गेली आणि त्याचा यूज कशासाठी केला गेला. सी लँग्वेजचा जनरल पर्पज काय आहे तर जे काय मॉडर्न लँग्वेजेस आहेत त्या सगळ्या मॉडर्न लँग्वेजेसचा रूट हा सी लँग्वेजमध्ये जातोय आणि ही सी लँग्वेज डेनिस रिचने AT&T लॅबोरेटरीमध्ये 1978 मध्ये डेव्हलप केली किंवा 1972 मध्ये डेव्हलप केली गेली आणि त्याच्यावरती एक बुक पब्लिश केलं आणि त्या बुकला नाव दिलं K&RC. हे K&RC बुक ब्रेन कर्निंगहॅम आणि डेनिस रिचने राईट डाऊन केलं आणि त्याच्यानंतर 1988 साली ह्याच्यामध्ये 1983 मध्ये एक टेक्निकल कमिटी अपॉइंटेड केली आणि ह्या टेक्निकल कमिटीने जे काय रिमेनिंग फीचर्स आहेत किंवा रिमेनिंग स्टँडर्ड्स आहेत ते स्टँडर्ड्स डेव्हलप केले आणि जवळपास 6 इयर्स ह्याच्यावरती त्यांनी डेव्हलपमेंट करून 1990 ला त्यांना ISO सर्टिफाय प्रोव्हाइड केलं गेलं. आता ह्याच्यामध्ये फीचर्स काय आहेत ह्या सी लँग्वेजचे पहा. ही झाले त्याचे इंट्रोडक्शन. व्हॉट इज द फीचर्स ऑफ सी लँग्वेज. ओके सो features of C language. So what is the features? Okay, so it is a rich set of built-in function and operators. First, it is rich. Okay, तर ही कशी आहे rich आहे. rich its built-in function and its data types. सी लँग्वेज ही रिच आहे पहा कशामुळे तर बिल्ट इन फंक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये बिल्ट इन डेटा टाइप्स आहेत. सेकंड फीचर पहा सी कंपायलर कंबाईन्स द कॅपॅबिलिटी ऑफ असेंब्ली लँग्वेज. आता ह्याच्यामध्ये सीचा जो कंपायलर आहे व्हॉट इज द कंपायलर इट इज अ सिस्टम सॉफ्टवेअर और इट इज अ कन्व्हर्टर. पहा कंपायलर काय आहे कंपायलर इट इज अ ट्रान्सलेटर. ओके कंपायलर हा ट्रान्सलेटर आहे. तो काय करतोय की हाय लेवल लँग्वेज मधनं मशीन लेवल लँग्वेज मध्ये किंवा मशीन इक्विव्हॅलंट लँग्वेज मध्ये इन्स्ट्रक्शन कन्व्हर्ट करण्यासाठी जो वापरला जातो इंटरमिडिएटर सॉफ्टवेअर दॅट इज कंपायलर. मग सीच्या कंपायलरमध्ये ज्यावेळेस सी डेव्हलप केली गेली तेव्हा त्याच्यामध्ये कंपायलर नावाचं एक सिस्टम सॉफ्टवेअर ऍडेड केला आणि त्या कंपायलर थ्रू काय केलं की ज्यावेळेस हा कंपायलर यूज केला गेला तेव्हा त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी कोणाच्या ऍड केल्या तर असेंब्ली लँग्वेज रायटिंग बोथ सिस्टम सॉफ्टवेअर अँड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे ह्याच्यामध्ये सीच्या कंपायलरने अशी फॅसिलिटी प्रोव्हाइड केली की हा काय करतोय की हा सिस्टीम सॉफ्टवेअर साठी पण यूज केला गेला आणि हा ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग साठी पण यूज केला गेला. म्हणजे ह्या कंपायलरने नेक्स्ट वन एक्स्ट्रा फीचर्स प्रोव्हाइड केले गेले आणि ते एक्स्ट्रा 2 फीचर्स कोणते तर टू युझिंग दिस सी कंपायलर दॅट टाइम दिस सी कंपायलर सपोर्ट्स C compiler supports to develop system software as well as application softwares. Number 3, programming written C language is efficient and fast. Okay, पहा programming written म्हणजे ज्यावेळेस प्रोग्राम राईट केले गेले त्यावेळेस ते इझी होते. इझी अँड फास्ट. का होते इझी आणि फास्ट बिकॉज दे आर युज्ड टोटल इंग्लिश हाय लेवल लँग्वेज.
आणि त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल सिम्बॉल्स किंवा एक्स्ट्रा जे काही ॲडिटिव्ह सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स ॲड करून त्याच्यामधला जो डेटा आहे तो डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केला गेला होता. सो ह्या गोष्टींचा यूज केल्यामुळे प्रोग्राम हा राईट करायला इझी केला गेला. कारण मशीन लेवल लँग्वेजमध्ये जर पाहिला तर मशीन लेवल लँग्वेजमध्ये सगळा जो कोड होता तो 0 आणि 1 मध्ये राईट डाऊन केलेला होता. पण इथं ॲज अ कम्पेअर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे सी लँग्वेजमध्ये जो कोड आहे, when using the C language, that time there are all instructions always written in English, using the English language, and this English language to easily use. Okay, मग आता इथे इंग्लिश यूज केल्यामुळे त्याच्यामध्ये हा इंग्लिशमध्ये जो काही इन्स्ट्रक्शन सेट केले त्या कन्वर्ट करण्यासाठी टू कन्वर्ट द ऑल इन्स्ट्रक्शन्स that time compiler helps provide to convert high level language into machine equivalent language. प्रोसेस करण्यासाठी हाय लेवल लँग्वेज इंटू मशीन इक्विव्हॅलंट लँग्वेजचा यूज केला गेला आणि त्याच्यामधले जे काही इन्स्ट्रक्शन आहेत किंवा डेटा जो आहे तो डेटा तिथं स्टोअर करून ठेवला गेला. नेक्स्ट वन, त्याच्यानंतर नेक्स्ट वन फीचर आहे पहा. पहिला जो आहे इट इज अ रिच इट्स बिल्ट इन फंक्शन्स अँड इट्स डेटा टाईप. सेकंड वन आहे सी कंपायलर. सी कंपायलर प्रोव्हाइड्स द कॅपेबिलिटीज ऑफ असेंब्ली लँग्वेज assembly features of high level language, so it is well suited for writing both system software and application software. Now third one, program written in C language is efficient and easy. Next one, it has varieties of data type. Number 4, it has varieties of data types. Okay, it has varieties of data types. ओके, सो डेटा टाइप्स नावाची जी कन्सेप्ट आहे ती ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली गेली. म्हणजे ह्याच्यामध्ये 32 कीवर्ड्स हे ऍड करून दिले गेले. ओके, मग ह्याच्यात नंबर नेक्स्ट 5 दिलाय. इट नेक्स्ट वन सी देर इज ओनली 32 कीवर्ड्स. देर इज 32 कीवर्ड्स. सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे हा. सी लँग्वेज मध्ये किती कीवर्ड्स प्रोव्हाइड केले गेले तर 32 कीवर्ड त्याच्यामध्ये ऍड करून दिले गेले आणि त्या 32 कीवर्ड थ्रू आपला जो डेटा आहे किंवा इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवल्या गेल्या. म्हणजे सी लँग्वेज जेव्हा यूज केली गेली होती तेव्हा त्या सी लँग्वेजमध्ये डेव्हलप करताना 32 कीवर्ड्स हे नवीन ऍड करून दिले की ज्याच्यामध्ये ते काही स्पेशल मिनिंग वर्ड्स म्हणून यूज केले गेले. काही ठिकाणी त्याचा डेटा टाईप आहे किंवा ॲज अ रिझर्व वर्ड म्हणून ते 32 कीवर्ड्स यूज केले गेले. सो 1, 2, 3, 4, 5 असे जे काही नंबर ऑफ फीचर्स दिलेले आहेत से ह्या फीचरचा यूज करून आतापर्यंत आपण सी लँग्वेजचे प्रोग्राम्स किंवा अल्गोरिदम फ्लोचार्ट्स पाहिलेले आहेत. नेक्स्ट वन, आता ह्याच्यामध्ये काय यूज केलं गेलं की इट इज अ वेल सुटेड फॉर स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. So it is easier debugging, testing and maintaining. Okay, so it is a block structured programming language. It is a well suited for structured programming language. So it is easier to debugging, testing, maintaining. हे जे काही फंक्शन्स आहेत हे फंक्शनला सपोर्ट करते सी लँग्वेज. म्हणजे आपण जर एखाद्या प्रोग्रामला एरर आले किंवा काय प्रॉब्लेम्स आले तर ते प्रॉब्लेम्स आपण चेक करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ब्लॉक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंगचा यूज केल्यामुळे आपण काय करू शकतो की डिबग करू शकतो. ओके, डिबगिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट वन एरर चेकिंग मध्ये डिबगिंग असेल, टेस्टिंग असेल, टेस्टिंग अँड मेंटेनन्स. हे 3 फीचर्स खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट वन डिबगिंग, टेस्टिंग अँड मेंटेनन्स. ओके, ह्या सगळ्या गोष्टी सी लँग्वेज मध्ये इझिली करता येऊ लागल्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर सी हॅज ability to reserve extended itself. C has ability to extend itself. So there are 6-7 characteristics of C language. So first characteristics or feature is it is a rich set of built-in functions and operators. C language ही कशी आहे तर रिच आहे. का तर बिल्ट इन फंक्शन्स किंवा ऑपरेटर्स आहेत किंवा डेटा टाइप्स आहेत ह्या कन्सेप्टमुळे सी लँग्वेज ही रिच आहे. सेकंड वन पहा, सेकंड काय दिलाय सी कंपायलर कंबाइन्स द कॅपेबिलिटीज. सी कंपायलर कंबाइन्स द कॅपेबिलिटीज ऑफ अन असेंब्ली लँग्वेज विथ द फीचर्स ऑफ हाय लेवल लँग्वेज. आता ह्याच्यामध्ये फीचर्स कोणाचे ऍड केले, हाय लेवल लँग्वेजचे फीचर्स ऍड केले गेले आणि त्याच्यामधनं काय डेव्हलप केलं गेलं. सो इट इज अ वेल सुटेड फॉर रायटिंग बोथ सिस्टम सॉफ्टवेअर अँड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. सो ह्याच्यामध्ये जे काय फीचर्स किंवा कॅपेबिलिटीज ऍड केले त्याच्यामुळे सिस्टम सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करण्यासाठी इझिली गेला किंवा डेव्हलप करण्यासाठी इझिली गेला. नेक्स्ट वन त्याच्यानंतर पहा
प्रोग्राम रिटर्न इन सी लँग्वेज इज इफिशियंट अँड फास्ट. प्रोग्राम ज्यावेळेस आपण राईट डाऊन करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रोग्राम राईट करणं ही इझी अँड फास्ट आहे. बिकॉज कारण त्याच्यामध्ये हा ज्यावेळेस प्रोग्राम राईट केला गेला तेव्हा त्याच्यामध्ये लँग्वेज यूज केली गेली. दिस लँग्वेज आर टोटली इंग्लिश आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये यूज केले गेल्यामुळे त्याच्यामध्ये युजरला इन्स्ट्रक्शन किंवा जो कोड आहे तो कोड इझिली राईट डाऊन करता आला आणि त्याच्यामधला जो डेटा आहे तो डेटा किंवा इन्स्ट्रक्शन इझिली स्टोअर्ड करता आल्या. देन नेक्स्ट वन, इट हॅज व्हरायटीज ऑफ डेटा टाइप्स. ओके, ह्याच्यामध्ये सी लँग्वेजमध्ये व्हरायटीज ऑफ डेटा टाइप्स आहेत आणि त्याच्यामध्ये 32 कीवर्ड प्रोव्हाइड केलेत आणि 32 कीवर्ड, देर आर 32 कीवर्ड्स प्रोव्हाइडेड बाय सी लँग्वेज. इट इज अ वेल सुटेड फॉर स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज अ वेल सुटेड फॉर स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. सी लँग्वेज इट इज अ ब्लॉक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि त्याच्यातल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन ह्या एखाद्या ब्लॉक प्रमाणेच आपण राईट डाऊन करत असतो आणि त्या इन्स्ट्रक्शन राईट केल्यामुळे त्याला इझी डिबग करता आले, टेस्टिंग करता आले आणि मेंटेनन्स करता आले. सो नेक्स्ट वन, सी हॅज ॲबिलिटी टू एक्सटेंड इट सेल्फ. सीला एक्सटेंड करता येते, त्याच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत, तेवढ्या पात्रता आहे किंवा तेवढी त्याच्यामध्ये पात्रता आहे की ज्याच्यामुळे आपण त्याला एक्सटेंड करून आपला जो डेटा आहे किंवा कोड आहे किंवा इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या एक्सटेंड आपण काय करू शकतो की यूज ऍड करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण स्वतःचे काय फंक्शन्स आपण त्याच्यामध्ये ऍड करून आपला जो डेटा आहे तो डेटा त्याच्यामध्ये राईट डाऊन करू शकतो. ओके, नेक्स्ट हा इथं झाला फीचर्स ऑफ सी लँग्वेज. देन नेक्स्ट पॉइंट, कॅरेक्टर सेट ऑफ सी लँग्वेज. सी लँग्वेजचे कॅरेक्टर सेट काय आहे पहा किंवा कॅरेक्टर सेट सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे